कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बस का भुयाजी जरा प्यायला पाणी आणा हो। अपरा अमोल, मी काय म्हणतो, तुला चित्रच दाखवायचे आहेत ना, तर हे कशाला पाहिजे, अशीच दाखव की। काय आजोबा तुम्ही पण ना। आता काय झालं मला सांगा, तुम्ही झाड लावताना काय करता आजोबा? आता काय करतो म्हणजे, झाड लावताना त्याला पाणी घालण्यासाठी आळ करतो आणि त्याच्या आजूबाजूची साफसफाई करतो। सेम आजोबा, चित्र दाखवताना छान दिसायला पाहिजे ना सगळं। बरोबर आहे, कळलं का विनायकराव तुम्हाला? कळलं बाबा, कळलं। चित्र दाखवताना चित्र छान दिसायला हे सगळं पाहिजे ना आजोबा। सगळ्यांना एक एक चित्र सरप्राईज वाटलं पाहिजे। बर बाबा, तू म्हणशील तसं। भुयाजी जरा हळू, लेकरू घाबरेल। म्हणे अगो ह्या बारक्याच्या चित्राचं काहीतरी कर बया, नाही तर हे पोरग तुलाच पाणी पाजल। 1 2 3 4 5 6 आणि हे 7। काय म्हणतो तुम्हाला, ह्यातलं तुमचं सगळ्यात महत्वाचं चित्र कोणतं आहे हो? आजी, माझ्यासाठी सगळे चित्र महत्वाचे। तरी तुमच्या माला बाबाला तुम्हाला दाखवायचंच आहे, एक तरी चित्र असेल ना? हो, हे बघा। छान छान, पण हेच काय बरं? कारण ह्याच्यामध्ये माझी फॅमिली एकत्र आहे। वया वया वया, छोट मालक, अहो तुम्ही एवढं कसं काय प्रेम करता सगळ्यांवर? कारण मला सर्व बरोबर एकत्र राहायचंय ना। आम्ही उत्तराखंडला असताना माझी फ्रेंडची फॅमिली स्कूल मध्ये यायची। पण तुमची माँ बी येत असेल ना तुमच्या बरोबर तिकडं? हो, मला बघायला फक्त माच यायची, पण माझ्या फ्रेंडची फॅमिली त्यांच्या डान्सला टाळ्या वाजवून उतरून पण यायची आणि माझ्या बरोबर अजून काहीच व्हायचं नाही। बरं छोटा मालक, ह्या फोटोनी काय होणार आहे? माझं स्वप्न पूर्ण होणार आणि माझी फॅमिली एकत्र येणार पुयाची। म्हणे ह्या चित्राचं काहीतरी करावंच लागल आता। चित्र हे बघा। हो बाबा, सांगतो मी। हे बघा, हे माझं पहिलं चित्र, माझ्या बर्थडे सेलिब्रेशनचं। अरे हा, हे चित्र आपण सगळ्यांनी बघितलं होतं की? अरे हो मामा, हे बघा, हे दुसरं चित्र। मा, दुसऱ्या बर्थडेला मला थोडी थोडी सायकल चालवायला येत होती ना ग? हो बाळा। मग तू आणि बाबांनी मला अशी सायकल दिली असती ना? तर आता पुढचं चित्र, हे माझं तिसरं चित्र। मा, तुम्ही मला थर्ड बर्थडेला असं फिरायला दिलं असतं आणि आपण खूप मजा केली असती। तर आता माझं चौथं चित्र बघ मा, मी थोडा मोठा झाल्यानंतर
काका काकीने त्यांचा मुलगा मारून मला खायला दिलं असतं आणि शिकवलं पण असतं, हो ना? हो. आणि आता माझं 5चं चित्र. मी थोडा मोठं झाल्यानंतर मोमाने माझ्यासाठी डब्बा बनवला असता ना मोमा? हो छोटे सरकार. क्या बात आहे. मग बापू आणि आजोबांनी माझं आवडलं असतं आणि सगळ्यांनी मला स्कूलला सोडलं असतं, हो ना? आता माझं हे 6वं चित्र. माझं शाळेत नाटक असतं तर हे माझ्या बरोबर असं झालं असतं. मी आणि मा दोघंच असताना हे माझं स्वप्न होतं की माझ्या पूर्ण फॅमिलीने माझ्यासाठी टाळ्या वाजवत. वाजवल्या त्या सर्वांनी. हो बाळा हो. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं आणि फेवरेट माझं 7वं चित्र. बघा आजोबा, माझी पूर्ण फॅमिली कशी दिसते? एकदम भारी दिसते बाळा. मला पूर्ण फॅमिली एकत्र पाहिजे, पण असं होईल का बापू? का नाही होणार बाळा? कारण माझे मा आणि बाबा एकत्र नाहीत, त्यांच्यामध्ये भांडणं आहेत. अमोल बाळा, तू फक्त पॉझिटिव्ह राहा, सगळं नीट होईल. नाही दीपा मामा, मी कितीही चांगले चित्र काढलं तरी माझं हे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही, माहिती आहे मला. बया, सगळी वरड झाली. आता हे पोरग आजच सगळ्यांना एकत्र आणते का काय? अमोल, असं नाही बोलायचं. हे बघ, 7 वर्षात तुला जे जे पाहिजे होतं ते तू सगळं दाखवलंस की नाही. आता बाळा, मी आणि तुझा बाबा तुझे सगळे स्वप्न पूर्ण करू. खरंच? एकदम खरं. बाबा, सिम्बा प्रॉमिस. सिम्बा प्रॉमिस. तुझं स्वप्न आहे ना आपल्या सगळ्या फॅमिलीनी आता एकत्र राहायचं, लवकरच पूर्ण होणार आहे ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.